तुम्ही आमच्या घरात येऊन आमच्या चुलीपर्यंत जाऊन जर का हस्तक्षेप करणार असाल तर मात्र तेवढं सहन करण्याचं सहिष्णुता आम्हाला आमच्या लोकांनी शिकवली. हा महाराष्ट्र आहे, हा काही गुजरात नव्हे. आणि हे महाराष्ट्रात काय करायचं आणि काय नाही करायचं हे जैनांनी नाही ठरवायचं. मांसबंदीवरून ठाकरे बंधूंची तोफ तर धडाडलीच, शिवाय काँग्रेस राष्ट्रवादीनंही मुंबईत रान उठवण्याचा प्रयत्न केला. या सर्व पक्षांचं टार्गेट मात्र एकच होतं, ते म्हणजे भाजप. जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वासाठी भाजप सत्तेत असलेल्या मीरा भाईंदरमध्ये मांस विक्रीवर 8 दिवसांची बंदी घातली आणि पाठोपाठ मुंबईतही 4 दिवसांच्या मांसबंदीचं परिपत्रक निघालं. यामुळे भाजपला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या विरोधकांना आयता विषय मिळाला. गेल्या 5 दिवसांपासून भाजप विरुद्ध सर्व पक्ष असं चित्र पाहायला मिळालं. मांसबंदीच्या विरोधात सेना मनसेनं कोंबड्या मासाळ्या विकून आंदोलन केलं, तर मुंबईत ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादीनंही सुके बोंबील कोंबड्या घेऊन बीएमसीवर धडक मारली. परिणामी भाजप विरोधात तापत चाललेलं वातावरण पाहून भाजपच्या मुंबई अध्यक्षांनीच वाद संपवण्याची विनंती शिवसेना पक्षप्रमुखांना केली. अखेर तातडीनं पालिका सभागृह बोलवण्यात आलं आणि 4 दिवसांची बंदी 2 दिवसांवर आली. काय खायचं काय घालायचं त्याच्यावर निर्बंध जर अशा प्रकारे जर येणार असतील तर त्याला कुठेतरी वाचा फोडावीच लागते. आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेचे जे 2 दिवस होते ते 2 दिवस आम्ही ते परिपत्रक आम्ही मागे घ्यायला प्रशासनाला विनंती केली. 2 दिवसाचाही बरोबर पाळला जाणार नाही म्हणून हे 2 दिवसाची बंदी ठेवण्यात यावी, 2 दिवसाची उठवण्यात यावी, त्यामध्ये कोणाचंच दुमत नव्हतं. त्यामुळे निव्वळ फक्त राजकारण करून मुंबईकरांची ज्या पद्धतीची फसवणूक आणि पिळवणूक इतर पक्षांनी केली त्या इतर पक्षांनी मुंबईकरांची माफी मागावी असं आमचं म्हणणं. राज्य सरकारने ही उर्वरित 2 दिवसांची बंदीही मागे घेण्यासाठी मनसे पुन्हा मैदानात उतरणार आहे. आज जरी कॉर्पोरेशनची बंदी मागे हटली असली तरी त्याला कायदेशीर एक मान्यता घ्यावी लागेल, जेणेकरून पुढील येणाऱ्या वर्षात कधीही बंदी नसेल महानगरपालिकेची. आणि जोपर्यंत राज्य शासन 2004चा GR रद्द करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन चालू राहील. राज्यात सत्तेवर आल्याच्या जोरावर बीएमसीतही दादागिरी सुरू केलेल्या भाजपला शिवसेनेनंही चांगलाच इंगा दाखवला. तसंच भाजप एखाद्या मुद्द्यावरून बॅकफूटवर गेलेली पहिल्यांदाच पाहायला मिळाली. जैन धर्मियांची वोट बँक सांभाळण्याच्या नादात इतर धर्मियांची वोट बँक निष्ठू लागल्याचे कळताच भाजपनं मांसबंदीवरून अक्षरशः माघार घेतली आहे. यामुळं भाजपला जिरवल्याचा सर्वाधिक आनंद हा विरोधकांपेक्षा त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाच अधिक झाल्याचं दिसून येतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.